ऐकतोस ना? नाही मला वाटलं मग विनय, त्यांच्यामध्ये माझ्यामुळे जो दुरावा निर्माण झालाय त्याची खरंच मला खंत आहे. हा, पण त्याबद्दल मला आता काहीच बोलायचं नाही, कारण कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात मला हस्तक्षेप करायचा नाहीये. हा बरोबर. पण तुला खरंच असं वाटतं का रे की तुझ्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झालाय? म्हणजे आत्ता आत्ता माझा विश्वास बसायला लागला होता की कडी तू लावलीच नव्हतीस. तुला वाटतंय दुसऱ्या कोणी कडी लावली असेल? म्हणजे तुझं काय मत आहे? मीच लावली होती कडी. हा, आणि त्या गोष्टीचं मला वाईट वाटतंय. हा, काय म्हणला? नाही रे, शाल्मलीची आयडिया फेल गेली. म्हणजे कडी त्यानेच लावली असं म्हणाला. अरे इतका मस्त चान्स दिला होता दुसऱ्यावर ब्लेम टाकायचा, तसं काही केलंच नाही त्यांनी. मग आता काय, त्याने आपल्यासाठी चहा बनवून ठेवलाय, तो घेऊया. चल. शुभ सकाळ मित्रा. ती आहेच आहे, पण बरं झालं तू आलास. मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. पुन्हा तुमच्यात वाद झाला की काय? नाही रे, मला तुला म्हणजे असं इतके आडेवेडे घेऊन बोलणे इतका अक्षम्य अपराध झालाय का तुझ्याकडून? नाही रे, ऐक ना, मी काय बोलतो ते ऐकून घे. मला ना हे बघ, मी जे सांगणार ते ॲज अ मित्र म्हणून शेअर करतोय ना फक्त. कृपया करून बोल. हा, म्हणजे मला असं वाटतंय की त्या दिवशी दरवाजाची कडी मी लावली होती. सॉरी 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 बघ, प्लीज प्लीज मारू नको मला. म्हणजे मी काय बोलतोय ते प्लीज एकदा ऐकून घे. मी कन्फर्म नव्हतो, म्हणजे नव्हतोच, कन्फर्म नव्हतो. म्हणजे मला काय वाटलं होतं ना, कदाचित मी स्वप्न बघतोय की काय. तुझ्या तर स्वप्नाच्या भाकरवड्या. आता तुला तर माहितीच नाही ना, सगळं पार्टीमध्ये सगळेच प्यायले होते. म्हणजे मी तर 6 पेक डाऊन होतो, 3 शॉट मारले होते. मी तर फुल टांगा पलटी होतो. मला दुसऱ्या दिवशी काहीच आठवत नव्हतं. नाही का असं होतं ना, आपण कधीतरी खूप पितो, झँग पडतो, दुसऱ्या दिवशी काही आठवत नाही. असं नंतर थोडं 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 हळूहळू हळूहळू असं आठवत जातं, तसं मला झालं. पटतंय ना? मला हे काय नवीन आहे का रे, भिकारायच्या चिल्लर. हे बघ, मला खरंच असं वाटतंय की मी स्वप्न बघितलं, पण नंतर मला असं वाटतंय की मला आठवलं की स्वप्नही नसेल. म्हणजे काय झालं, त्या दिवशी मी असा सहज जात होतो, तर मला एक दरवाजा उघडा दिसला. म्हणून मी चुकून नाही सहज आपल्याशी दाराला कडी लावून टाकली आणि गेलो. हो, बहुतेक असं नाही असंच झालं. बहुतेक मीच लावली कडी. आणि का कडी लावली मला काहीच माहिती नाही रे. कळतंय मी काय बाबा, असं शांत नको ना बसू, बोल ना काहीतरी, बोल. एक काम करतो, मी सगळ्यांसमोर कबूल करतो की मी कडी लावली, म्हणजे तुझी शिक्षा पण संपेल.
बोल ना काहीतरी बोल. राघवेंद्र आहे म्हणून रे, नाहीतर किचन मध्ये घालून कुदवला असता तुला. बोल ना. कंट्रोल कंट्रोल राघव कंट्रोल. राघवेंद्र तू बोल. नाही अभिमान, मी आता राघवेंद्र आहे. अरे गप रे, सोड ते आता राघवेंद्र वगैरे. प्लीज मी सॉरी म्हणतोय, माफ कर ना मला. तर यात माफ करण्यासारखं काय मित्र? कसं? हे तुझ्याकडून अनावधानाने झालेलं आहे. यात तुझी चूक काहीच नाहीये. अरे म्हणजे माझ्या. शांत हो, शांत हो. आणि आपल्या कामावरती लक्ष केंद्रित कर. चल. भाऊजी, आपण आहे ना सावजीसाठी पोरगी बघून टाकू. हा, मग येण्याचं काय? त्याची काळजी कायला करतो बे? म्हणजे माझा कोण नाही का तो? पाहिलं, माझा डायलॉग मलाच ऐकवतोय. तसं नाही दादा, आपले विचारून राहिलो. अहो भाऊजी, तुम्ही म्हणत होता ना पोट्टीकरचे घाई करतायत. मग आपण काय करू, सावजीला पोरगी पसंत पडली ना की त्याचं उरकून टाकू येण्याच्या आधी. काय काय बोलून राहिली दादा? बरोबर बोलते मी ती. अरे काय बरोबर बोलते ती? म्हणजे मोठ्याच्या आधी छोट्याचं उरकायचं? त्याने काय फरक पडतो? मी तुझ्या आधी केलं का? आता तू माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, त्याने मी काय करू? आपल्या बापाला विचार जाऊन. दादा ईशाई बदलू नको. अरे विषय बदलत नाही, सावजीसाठी पोरगी बघायची ठरलं. तुम्ही दोघं काही लपवताय का माझ्यापासून? अरे कोण कशाला काय लपवतोय तुझ्यापासून? इने लफडे केलं तर आम्ही काय लपू? बाप्पा, म्हणजे इन्याला मुंबईत लपडं केलं का? अरे चांगलं आहे की मग. या बाय दादा, तू इन्याला बोलून घे. हा बोलून घे, आपण त्याचं लगीन उरकून टाकू. माझं पण वजन हलकं होईल ना. वैरे अगं, इन्याने केवढा मोठा घाट उतरवला. नाही, घाट अजून उतरायचंय. म्हणजे काय आहे? आता आता आणखीन काय राहिलं? अबे तिचं ऐकून तर घे ना तू. हा गप्प बसा ना, ओरडू नका, थांबा, मी बोलते ना. काय भाऊजी, काय? पोट्टी थोडी अडचणीत आहे. इतक्यात लगीन नाही करता येत. तिच्या नोकरीवर कळलं ना तर तिला नोकरीवरून काढून टाकेल, म्हणून आम्ही आपलं घरच्या घरी साखरपुडा केला. या बाय दादा, मला आता विश्वास बसलाय की मी सावत्र आईचा आहे. थोबाड फोडील, काहीतरी बोलतो. अरे घरच्या घरी आपला ओटी भरली तिची, तू नसताना साखरपुडा कसा करीन मी? हा भाऊजी, खरं बोलू राहिले. आता हिड्याचं लगीन झाल्याशिवाय सावजीला बोलावं चढवायचं नाही. आलं बेन परत जाग्यो. अरे दादा, आता आता तू ओटी भरून टाकली की नाही? हा, मग आपण त्याचा साखरपुडा करून टाकू आणि जमलं तर लगीन उरकून टाकू. अहो नाही, इतक्यात लगीन नाही करतायत. तिच्या कामात कळलं ना तर काढून टाकतील ना तिले, म्हणून. अहो वहिनी, आता तिचं लगीन झालंय हे कामावर मुंबईला जाऊन कोण सांगणार आहे बरं? आपण नाही, तसं नाही. काय आयडिया काढली बे तू. गप बस तू जरा. ए, सावजीसाठी पोरगी बघायची, जा तू त्याला सांगून ये जा. काय का तर. गप बस, इतके दिवस तुझंच ऐकत होतो, माझ्या घरच्यांचं ऐकू दे आता जरा मले. जा तू, कशाला थांबला, जा सांगून दिले, जा जा. अहो, अहो, काय काय सांगितलं त्याने? काय सांगितलं मी? आपण कशाला ते पोरीला किती होईल नोकरी जायला तिची? अहो, काय बोलते तू? कशाला नोकरी जाईल? आता ओटी भरली तर तिच्या ऑफिस मध्ये कळलं काय? अहो नाही कळलं, पण कशाला तिने सांगितलं ना थांबायला? राघव आहे का? बाहेर कुठेतरी मुलगी आली आहे तुला भेटायला. तिला सांग 5 मिनिटं थांब, मी आलो. तिच्याकडे फार वेळ उरलाय असं मला नाही वाटत. ती लग्नाच्या कपड्यांमध्ये आली आहे. तुझ्या